गड आला पण सिंह गेला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या तोंडून निघालेले हे शब्द आणि तानाजी मालुसरे यांचा शौर्य हा इतिहास आपण अनेकदा ऐकलाय. पण तुम्हाला माहिती आहे का की पुण्याजवळ असलेल्या याच सिंहगडाला औरंगजेबाने एक वेगळंच नाव दिलं होतं आणि याच गडावर छत्रपती राजाराम महाराजांनी वयाच्या अवघ्या 30व्या वर्षी अंतिम श्वास घेतला होता. एकाच किल्ल्याचा ताबा मराठे, मुघल आणि इंग्रजांकडे कसा गेला जाणून घेऊया या सिंहगडाचा थरारक इतिहास या व्हिडिओतून. नमस्कार, मी रवी शिकारे. शिवरायांनी अज्ञातपत्रात म्हटलं होतं की संपूर्ण राज्याचे सारथे दुर्ग म्हणजेच किल्ले हेच राज्याचं मुख्य बळ होतं. पुण्याच्या नैऋत्येला साधारण 20 किलोमीटरवर समुद्र सपाटीपासून 1400 मीटर उंचीवर हा बलदंड किल्ला उभा आहे. गडाला कल्याण आणि पुणे असे दोन मुख्य दरवाजे आहेत. गडावर पाण्याची अनेक टाकी असून त्यातील देव टाके, गणेश टाके आणि राजाराम टाके आजही प्रसिद्ध आहेत. सिंहगडाचा इतिहास 14व्या शतकापासून सुरू होतो. या गडाला वेगवेगळ्या काळात कोंडाणे, कुंधियाना, कौंधाना आणि बक्षदान बक्ष अशी नावं मिळाली. बक्षदान बक्ष हे नाव औरंगजेबाने ठेवलं होतं, तर सर्वाधिक प्रचलित नाव कोंडाणा हे होतं. 14व्या शतकात मोहम्मद तुघलकाने हा किल्ला जिंकला. त्यानंतर तो निजामशाही आणि विजापूरच्या आदिलशहाकडे गेला. 1638 मध्ये शहाजी महाराजांनी दादोजी कोंडदेव यांना या किल्ल्याचे सुभेदार म्हणून नेमले. 1646 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशहाकडून जिंकला. पुढे पुरंदराच्या तहात हा किल्ला मुघलांना द्यावा लागला. पण खरा इतिहास घडला 4 फेब्रुवारी 1670च्या रात्री. तानाजी मालुसरे, त्यांचे भाऊ सूर्याजी आणि अवघ्या 500 मावळ्यांनी राजगडावरून कूच केली. गडावर मुघलांचा राजपूत किल्लेदार उदयभान राठोड 1500 सैनिकांसह तैनात होता. तानाजींनी गडाच्या कलावंतीन आणि झुंजार बुरुजाच्या कड्यावरून रात्रीच्या अंधारात चढाई केली. 300 मावळे वर चढले आणि घनघोर युद्ध सुरू झालं. या लढाईत तानाजी मालुसरे आणि उदयभान दोघेही मारले गेले. पण सूर्याजींनी धीर न सोडता नेतृत्व केलं आणि कोंढाणा काबीज केला. या विजयानंतर शिवरायांनी गडाचे नाव सिंहगड केले. शिवरायानंतर संभाजी महाराजांच्या काळात हा किल्ला पुन्हा मुघलांकडे गेला. पण 1693 मध्ये नावजी बलकवडे यांनी तो परत जिंकला. छत्रपती राजाराम महाराज जेव्हा जिंजीहून महाराष्ट्रात परतले तेव्हा वयाच्या अवघ्या 30व्या वर्षी इसवी सन 1700 मध्ये त्यांचे याच सिंहगडावर निधन झाले. यानंतर 1702 मध्ये औरंगजेबाने स्वतः लक्ष घालून या गडाला वेढा दिला. मावळ्यांनी अटीतटीची लढत दिली, पण अखेर गड मुघलांकडे गेला. 1707 मध्ये औरंगजेबाच्या मृत्यूनंतर शाहू महाराजांची सुटका झाली आणि 1750 पासून हा किल्ला पेशव्यांच्या ताब्यात आला, जिथे त्यांनी पुढील 68 वर्ष राज्य केलं. शेवटी 1818 मध्ये हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. या गडाला आधुनिक इतिहासही लाभला आहे. लोकमान्य टिळकांनी येथे उन्हाळ्यात राहण्यासाठी बंगला बांधला होता. याच बंगल्यात हरिनारायण आपटे यांनी प्रसिद्ध गड आला पण सिंह गेला ही कादंबरी लिहिली. या गडावर महात्मा गांधी, लोकमान्य टिळक आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांची भेट झाली होती. याच गडावर कोंढाणेश्वर मंदिर, अमृतेश्वर मंदिर, नरवीर तानाजी मालुसरे आणि छत्रपती राजाराम महाराजांची समाधी पाहायला मिळते. सह्याद्रीचा हा सिंह आजही आपल्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देत पुण्याच्या उशाशी उभा आहे. ऐतिहासिक माहिती असलेला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.